साहित्य रामकृष्ण हरी साहित्य उत्सव निर्मित उत्सव तीर्थाच्या व्यासपीठावर नामा म्हणे या निरूपण मालिकेतून भागवत संप्रदायाचा पाया महाराष्ट्रात घालणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या अत्यंत अनुभव संपन्न आणि उद्बोधक अशा अभंगांचं आपण श्रवण करत आहोत. निरूपणांच्या माध्यमातून सोप्या भाषेतून हे अभंग समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांचा आनंद घेत आहोत. संतांचं संपूर्ण जीवन हे मानवी कल्याणासाठी, मानवी आनंदाचा शोध घेण्यासाठी आहे. दुःखामुळे उद्विग्न झालेला माणूस किंवा सुखलोलूप झालेला माणूस, सुखाच्या अत्यंतिक अधीन गेलेला माणूस, असा दोन्ही प्रकारचा माणूस भगवंताला पसंत पडूच शकत नाही. पण या दोन्ही बाजू सोडून तो जेव्हा स्थितप्रज्ञ होतो तेव्हाच तो एक निश्चित भूमिका घेऊ शकतो आणि असा ठाम असलेला माणूसच ईश्वराला प्रिय असतो, भगवंताचा लाडका भक्त बनतो. हे भक्तपद प्राप्त करण्यासाठी सुखदुःखांच्या पलीकडे जावं लागतं आणि हे पलीकडे जाणंच नामदेवांना उत्तम पद्धतीने जमलं आहे. लौकिकदृष्ट्या नामदेव व्यापारी कुटुंबात जन्मले, परंतु या व्यापारात गुंतून न जाता, या सुखदुःखाच्या चढाओढींमध्ये न अडकता त्यांनी भागवत धर्माची पताका हाती घेतली, भगवंताचं नामस्मरण सुरू केलं आणि भगवंताच्या दर्शनासाठी अत्यंत कासावीस होऊन तीर्थाटनही केलं. हे तीर्थाटन म्हणजे केवळ मूर्तींचं पूजन नव्हतं, केवळ देवस्थानांना दिलेल्या भेटी नव्हत्या, तर मानवाला त्याचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी, त्याचा आनंद मिळवून देण्यासाठी केलेली ही एक ज्ञानस्पर्शी यात्रा होती. यातून नामदेवांना जे भगवंताच्या अस्तित्वाचं दर्शन घडलं, जीवनातील ताण्याबाण्यांचं जे रहस्य उलगडलं, ते ज्या अभंगातून त्यांनी व्यक्त केलं आहे, तोच रसाळ अभंग आज आपण निरूपणासाठी घेतला आहे. 6 चरणांचा हा अभंग आहे. अवघा संसार सुखाचा करीन, अवघ्या भावे धरीन विठ्ठल, अवघा शिणभाग हिरोन घेईन, अवघेची तोडीन माया जाळ, अवघा जीवलग हाची पै होईल, अवघा येईल भार माथा, अवघा त्रिविध ताप क्षणे मावळेल, अवघा चालवील योगक्षेम, अवघ्या संसाराचे बैसणे मोडेल, अवघेची तोडीन माया जाळ. नामा म्हणे अवघी सांडी मिथ्या भ्रांती, विठ्ठले विण विश्रांती नाही कोठे. सामान्य माणूस प्रपंचाच्या रहाटगाडग्यात इतका अडकलेला असतो की त्याला भगवंताचं नाव घेण्या इतकीही फुरसत मिळत नाही. तो दुःखांनी खचतो, व्यथित होतो, संकटांनी कोसळतो, गलितगात्र होतो. एखाद्या सुखाच्या क्षणी आनंदाची गिरकी घेतो, त्याला हर्ष होतो. ह्या सगळ्या भावभावना तशा स्वाभाविक, नैसर्गिक, पण यातच गुंतल्यामुळे त्याला त्याच्या उद्दिष्टांचा जणू विसरच पडतो. आपल्या देहात एक आत्मा असतो, त्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन झाल्याशिवाय आपली या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका नाही, किंवा आपल्याला मिळालेलं हे जन्ममृत्यूच्या फेऱ्याचं चक्र सार्थकी लागणार नाही याचं भानच त्याला उरत नसतं. ते भान त्याला यावं ह्यासाठी संतांची खरी तळमळ असते. ते भान त्याला आल्यानंतर तो दुःखाने खचत नाही, सुखाने उत्मातही करत नाही, तर एका शांत प्रसन्न अनुभवाची शिदोरी आपल्या गाठीशी बांधत असतो. ही शांतता, ही प्रसन्नता, हे मांगल्यच त्याला एका उच्चतम आनंदापर्यंत पोहोचवणार असतं. त्यासाठी ही सगळी सुखदुःख क्षणिक आहेत. हे हसणं, हे अश्रू क्षणभंगूर आहे. विषय वासना असतील, आलेली संकटं असतील, तात्पुरती आहेत, याची जाणीव त्याला होणं गरजेचं. आणि हेच नामदेव महाराज या अभंगातून आपल्या अंतरंगात उतरवू पाहतात. अवघा संसार सुखाचा करीन, अवघ्या भावे धरीन विठ्ठल. नामदेव महाराज
भगवंताला शरण जाण्यामागची आपली भूमिका, आपला उद्देश या अभंगातून व्यक्त करताना अगदी सुरुवातीलाच माणसाच्या मूळ अपेक्षांना स्पर्श करतात. प्रत्येक माणूस जो झगडा करतो, तळहयात जो संघर्ष करतो, तो सुखासाठीच. मग हे सुख भौतिक जगातल्या वस्तूंपासून, व्यक्तींपासून मिळणारं असो किंवा आध्यात्मिकदृष्ट्या मृत्यूनंतरच्या पारलौकिक जीवनातलं असो. शेवटी काय तर सगळा खटाटोप हा सुखासाठीच. भौतिक जगातल्या वस्तूंपासून, व्यक्तींपासून किंवा नानाविध गोष्टींचा उपभोग घेऊन माणूस सुखी होतो. पण खरंच हे सुख चिरकाळ टिकतं का? हाही एक प्रश्नच आहे. सुख म्हणजे आनंदाचा पाया. मग या आनंदाचा परमोच्च बिंदू या सुखाच्या उपभोगामुळे गाठता येतो का? आपल्याला प्रचंड भूक लागलेली असते, तेव्हा आपण अन्नाची अपेक्षा करतो. पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आपल्या पुढ्यात येतं, आपण पोटभर जेवतो, तृप्त होतो, त्यातून आपल्याला सुख मिळतं, समाधान मिळतं. पण काही तासांनंतर पुन्हा आपल्याला भूक लागते. म्हणजे मिळालेली तृप्ती, मिळालेलं सुख हे क्षणभंगूर ठरतं. हीच गोष्ट प्रत्येक क्रियेच्या बाबतीत. म्हणजे माणसाला असलेली सुखाची तृष्णा तात्पुरती शमवली गेली, पण चिरकाळापर्यंत शमवता येत नाही. तो आनंद जो या सुखामुळे मिळालेला असतो, तो सुद्धा चिरकाळ टिकत नाही. म्हणजे आनंदाचा परमोच्च बिंदू गाठताच येत नाही. परंतु नामदेव शाश्वती देतात, खात्री देतात की भगवंताचं दर्शन घेतलं, त्याचं नामस्मरण केलं, त्याच्या चरणी लीन झालं तर मिळणारा आनंद चिरकाळ टिकणारा आहे. तो शाश्वत आहे. तो अखेरपर्यंत सोबत करणारा आहे, मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही. म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडलेलं आपलं हे जीवन जर आनंदमय करायचं असेल आणि तो आनंद चिरकाळापर्यंत टिकवून ठेवायचा असेल तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय, त्याच्या दर्शनाशिवाय, त्याच्या अनुभूतीशिवाय दुसरा पर्याय नाही. हा आनंद मला विठ्ठलाच्या दर्शनाने, त्याच्या नामसंकीर्तनाने, त्याच्याशी एकरूप झाल्यानेच मिळणार आहे याची खात्री असल्यामुळे भगवंताच्या सहवासात राहून हा आनंद मी जगापुढे ठेवेन आणि संपूर्ण जग आनंदमय करेन, असं संत नामदेव एक भक्त म्हणून सांगतायत. कारण ते विठ्ठलाचे परमभक्त आहेत. भक्तीचा मार्ग ते अधिक प्रशस्त करू पाहतायत. आणि भक्ती मार्गातला प्रसाद म्हणजे काय तर आनंदाचा परमोच्च बिंदू. आणि म्हणूनच नामदेवांनी भक्तीचा हा मार्ग सर्वांसाठी खुला केला. अनेक सहकारी, अनेक सवंगडी या भक्ती मार्गावर आणले आणि त्यांच्यामार्फत आनंद प्राप्तीचं आश्वासन जगाला दिलं. अवघा शिणभाग हिरोन घेईन, अवघेची तोडीन मायाजाळ. माणसाला आनंद मिळवायचा असतो, पण मिळणारं दुःख मात्र त्याला नको असतं. खरं तर दुःख हे व्यक्तिसापेक्ष. कुणाला कशापासून दुःख होईल काही सांगता येत नाही. दुःखाची सुरुवात मन दुखावण्यापासून होते. हल्ली तर मन दुखावणं, भावना दुखावणं ही फारच स्वस्तातली बाब झाली आहे. एखाद्या पुतळ्याची विटंबना झाली किंवा एखाद्या धर्मावर, जातीवर, भाषेवर शेरेबाजी केली गेली तर आपली भावना तात्काळ दुखावली जाते. स्वतःचा अपमान झाल्यासारखे आपण दुखावले जातो. यात वैयक्तिक हेवेदावे यापेक्षाही कुठेतरी आपल्या अस्मितेला धक्का पोहोचलेला असतो. आणि त्या दुःखाची जखम आपल्याला विसरता येत नाही, म्हणून त्या क्रियेला प्रतिक्रिया म्हणून आपण हिंसक होतो आणि आपल्यातली ही प्रतिक्रिया व्यक्तिगत किंवा सामुदायिकरित्या बाहेर पडते. पण दुःख कशामुळे झालं हा प्रत्येकाचा पिंड वेगवेगळा असतो. म्हणजे काहींना स्वतःवर, स्वतःच्या व्यक्तिसमूहावर, व्यवस्थेवर झालेली टीका ऐकूनही दुःख होत नाही, काहींना मात्र ते होतं. काहींना आपल्या कुटुंबातल्या आप्तेष्टांच्या मृत्यूने दुःख होतं, पण प्रत्येकालाच ते होतंच असं नाही, किंवा झालं तरी त्याची तीव्रता कमी अधिक असते. म्हणजेच दुःख हे व्यक्तिसापेक्ष असतं.
गौतम बुद्धांना प्रेतयात्रा, वृद्धत्व ह्या दुसरे लोक भोगत असलेल्या वेदना बघून दुःख झालं. खरं तर ही वेदना त्यांनी स्वतः अनुभवलेली नव्हती, पण दुसऱ्यांची वेदना त्यांना समजली, जाणवली आणि म्हणून त्यांना दुःख झालं. बुद्धांचं दुःख हे व्यापक आणि म्हणून वैश्विक आहे. हे अशा पद्धतीचं दुःख माणसाला होतं कारण जे घडतंय ते आपण थांबवू शकत नाही, ही हतबलता त्याच्या मनात असते, म्हणून असं होतं. परंतु जे घडतंय ते देवाच्या इच्छेने घडतंय. ह्या दुःखातूनही काहीतरी चांगलं उमटेल, काहीतरी चांगलं घडेल. ही घटना घडण्यामागेही त्या ईश्वराचाच काहीतरी चांगला हेतू असला पाहिजे, असा विश्वास जर आपण ठेवला तर या दुःखाची तीव्रता कमी होते. आज जरी आपल्याला ती वेदना पाहावी लागत असेल, ते दुःख अनुभवावं लागत असेल, तरीही उद्या त्या दुःखावर मात करण्याची ताकद तोच भगवंत आपल्याला देईल आणि त्या दुःखानंतर सुखाचा पाऊसही तोच पाडेल, असा विश्वास जर आपण ठेवला तर आपलं आत्मबळ प्रचंड वाढतं आणि त्यामुळे दुःखाची तीव्रता कमी होते. कारण जे घडतंय ते शेवटी आपल्या हातात नाही, म्हणजेच ते परमेश्वराच्या हातात आहे. शेवटी विधिलिखित आपण बदलवू शकत नाही, पण ते दुःख सहन करण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करू शकतो. आणि नामदेव महाराज नेमकं हेच सांगतायत की अशा दुःखाने गलितगात्र होण्यापेक्षा जे घडतंय ते तोच घडवतोय. ही सगळी माया आहे. जे घडतंय ते जर आपल्या हातात नाही तर ती नक्कीच माया आहे. मग त्याकडे दुर्लक्ष करून जर आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण करत राहिलो तर त्या दुःखाची वेदना आपल्याला सहन करता येईल आणि त्याची तीव्रता नक्कीच कमी होईल. अवघा जीवलग हाची पै होईल, अवघा येईल भारमाथा. मित्र, सखा हे शब्द ज्या नात्याला उद्देशून वापरले जातात ती मानवी पातळीवर परस्परांमधली नाती. खरं तर प्राचीन काळापासूनच रक्ताचा संबंध नसलेली निरपेक्ष भावनेने जवळ आलेली माणसं या नात्याला मैत्रीचं संबोधन देतात. ही मैत्री समान पातळीवर दोन माणसांमध्ये असू शकते, पण हीच मैत्री जेव्हा भगवंताशी करण्याची वेळ येते, भक्त तितक्या उच्चतम पातळीला पोहोचतो, तेव्हा मात्र जीवाशिवाची ही मैत्री अगदी जीवस्य कंठस्य असते. आणि म्हणूनच या मैत्रीला जीवलगा असा अत्यंत मोहक शब्दप्रयोग केलेला आहे. प्राचीन काळापासूनच भगवंताशी मैत्री करण्याची भक्तांची धडपड आणि त्यात यशस्वी झालेले काही मोजके भक्त आपण पाहू शकतो. जेव्हा जेव्हा आध्यात्मिक सांस्कृतिक क्षेत्रात भगवंत आणि भक्ताच्या नात्याला मैत्रीचं प्रारूप दिलं जातं, तेव्हा तेव्हा आपल्या डोळ्यासमोर भगवान श्रीकृष्ण उभे राहतात. कारण भगवान श्रीकृष्णांशी मैत्री केलेली तेव्हापासून ते आज तागायत अशी कितीतरी माणसं की जी भक्तीच्या उच्चतम पातळीला पोहोचलेली आपल्याला दिसतात, आपण ती अनुभवू शकतो. श्रीकृष्णाच्या समकालीन असलेल्या अर्जुन आणि उद्धव यांचं श्रीकृष्णाशी असलेलं मैत्रीचं नातं, द्रौपदीने त्याला सखा म्हणून संबोधणं, नंतरही मीरेला तो आपला प्रियतम मित्र असल्याची जाणीव होणं, या सगळ्या गोष्टी श्रीकृष्णाबद्दलची विश्वासार्हता स्पष्ट करतात. मैत्रीच्या अर्थात जीवलग होण्याच्या नात्याला भक्त आणि भगवंत यांच्यामधले परस्पर संबंध अधिक तेजस्वी बनवतात. मैत्री तर कर्णानेही केली दुर्योधनाबरोबर, पण त्या मैत्रीमध्ये कर्णाची अर्जुनाबद्दलची ईर्षा, असूया होती. कर्णाचा स्वतःचा असलेला उतावीळ स्वभाव होता, दुराभिमान होता, अनाठायी महत्वाकांक्षा होती. अर्जुनाने श्रीकृष्णाशी केलेल्या मैत्रीत धर्माचं अधिष्ठान होतं, संस्कृतीची पुनर्स्थापना होती, मानवी कल्याणाचा हेतू त्यामागे दडलेला होता. त्या मैत्रीत एक तेजस्विता होती, एक विजुकेशी वृत्ती होती. उद्धवाने श्रीकृष्णाशी केलेल्या मैत्रीत एक प्रसन्नता, एक मांगल्य होतं. मानवी कल्याणासाठी भक्तीचा मार्ग प्रशस्त करणारा उद्देश या नात्याच्या कंगोऱ्यात होता. भगवंताशी मैत्री करणं सोपं नसतं ते यामुळेच, कारण
ही मैत्री फक्त वैयक्तिक पातळीवर नसते, तर तिला वैश्विक रूप प्राप्त व्हावं लागतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्ञानाचा स्पर्श झालेल्या सर्वोत्तम भक्त ठरलेल्या संत नामदेवांनी या अभंगातून साक्षात पांडुरंगालाच आपला जीवलग म्हणून संबोधलेला आहे. या माझ्या जीवलग्यासाठी, मित्रासाठी, सख्यासाठी मी माझं संपूर्ण समर्पण देत आहे, कारण या समर्पणातूनच मैत्री परिपक्व होणार आहे. कारण नामदेव हे जाणतात की भक्त आणि भगवंत यांच्या नात्यातली ही मैत्री केवळ वैयक्तिक नसून ती मानवी कल्याणासाठी असते, वैश्विक कल्याणासाठी असते. आणि म्हणूनच या मैत्रीवरचा हा विश्वास नामदेव अभंगाच्या 3ऱ्या चरणातून व्यक्त करतात. अवघा त्रिविध ताप क्षणे मावळेल, अवघा चालवीन योगक्षेम. मैत्रीच्या नात्यात अपेक्षा तरी काय असते? जेव्हा जेव्हा आपल्यावर एखादा कठीण प्रसंग येईल त्या प्रत्येक वेळी त्या भगवंताने अर्थात आपल्या जीवलग्याने, आपल्या मित्राने, आपल्या सख्याने आपल्यासाठी धावून यावं, इतकीच तर ती अपेक्षा असते. धर्मयुद्धासाठी उभ्या राहिलेल्या अर्जुनाचं सारथ्य श्रीकृष्णाने स्वीकारलं. मानवी कल्याणाच्या उद्दिष्टाने बाहेर पडणाऱ्या उद्धवासाठी भक्तीचा मार्ग कसा असावा याचा बोध श्रीकृष्णाने करून दिला. म्हणजेच या प्रत्येक वेळी कठीण प्रसंगी एक मित्र म्हणून श्रीकृष्ण अर्जुन काय किंवा उद्धव काय या दोघांसाठीही धावून गेला. कारण या दोघांचंही उद्दिष्ट व्यापक होतं, वैश्विक होतं. त्याचप्रमाणे मी जो भक्तीचा मार्ग स्वीकारलेला आहे त्या मार्गासाठी माझा पांडुरंग स्वतःच माझा सखा बनून येईल, तोच माझा योगक्षेम चालविल असा विश्वास नामदेवांच्या मनात आहे. आपल्याला नेहमीच ही चिंता असते की जर मी सामाजिक कार्य करेल, जर मी धार्मिक आध्यात्मिक कार्य करेल, जर मी सांस्कृतिक काम हाती घेईन तर माझ्या नोकरीचं काय, माझ्या व्यवसायाचं काय, माझ्या शिक्षणाचं काय, माझ्या कुटुंबाचं काय, माझ्या इतर छंदांचं काय. नामदेव याच गोष्टीला स्पष्ट करतात की तुझा हा जो काही भौतिक योगक्षेम आहे तो चालवण्यासाठी तुझा मित्र अर्थात भगवंत समर्थ आहे. नामदेव स्वतःबद्दलच सांगतात की माझा योगक्षेम, माझं कुटुंब, माझं लौकिक जीवन कसं चालावं हे ठरवणारा माझा जीवलग मित्र अर्थात माझा भगवंत सक्षम आहे. मला फक्त त्याने दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करायची आहे आणि हा भक्तीचा मार्ग अधिक वैश्विक बनवून त्यातून मानवी कल्याण साधायचं आहे. रोजच्या जगण्यातले आपल्याला कितीतरी छोटे छोटे प्रश्न पडतात, तसेच ते नामदेवांनाही पडत असतीलच की. आणि म्हणून जेव्हा त्यांनी आपली निष्ठा भगवंताप्रती पूर्ण समर्पित केली, मैत्रीचं नातं अधिक प्रगल्भ, अधिक दृढ झालं, तेव्हा त्यांना जाणीव झाली की आपला हा मित्र आपल्या प्रत्येक हाकेला धावून येईल, तो आत्मबळ देईल, तो ऊर्जा देईल. आणि मग ही ऊर्जा आपल्यासोबत असताना आपण आपल्या योगक्षेमाची, आपल्या लौकिक जीवनाची, आपल्या भौतिक सुखांची चिंता का करायची? कारण आपल्या प्रत्येक हाकेला धावून यायला पांडुरंग समर्थ आहे. आपण फक्त आपलं विहित कार्य करत राहणं एवढंच आपल्या हाती आहे आणि ते आपण करत राहू असा विश्वास नामदेव अभंगात ठायी ठायी व्यक्त करतात. अवघ्या संसाराचे बैसणे मोडेल, अवघेची तोडीन मायाजाळ. नामदेवांची इतकी निस्सीम श्रद्धा आपल्या पांडुरंगावर, भगवंतावर की त्याबद्दल कुठलाही किंतु, कुठलाही संभ्रम, कुठलीही शंका त्यांच्या मनात नाही. आणि म्हणूनच तर ते अतिशय विश्वासाने, अगदी ठामपणे म्हणतायत की माझ्या मनातल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, कामना ज्या काही असतील त्या सगळ्या शमवून माझ्या मनातला सुख उपभोगाचा भ्रम अखेर हा भगवंतच दूर करणार आहे. माणसाच्या दुःखाचं इच्छा, अपेक्षा हेच तर खरं मूळ आहे. भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा हेच अधोरेखित केलंय
की ज्या क्षणी आपल्या मनात इच्छा अपेक्षा निर्माण होतात त्याच क्षणी अपेक्षाभंगाची सुरुवात झालेली असते. मुलाने माझ्याशी असं वागावं, त्याने माझा सांभाळ करावा, ही आईवडिलांनी मुलाकडून केलेली अपेक्षा तशी स्वाभाविक. पण ही अपेक्षा ठेवल्यानंतर जर मुलगा तसा वागला नाही तर अपेक्षाभंगाचं दुःख येतं. मला परीक्षेत इतके गुण मिळाले पाहिजेत असं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने प्रयत्न करणं हे कर्तृत्वाचं लक्षण आहे. पण जर तितके गुण मिळाले नाहीत, अपेक्षा पूर्ण झाली नाही, तर अपेक्षाभंगाचं दुःख येतच. आणि मग कर्तृत्वात आपण कुठे कमी पडलो याचा हिशेब मांडण्यापेक्षा माणसं अपेक्षाभंगाच्या दुःखालाच कुरवाळत बसतात. मनात एखादं उद्दिष्ट असणं वेगळं, पण जर मनात इच्छा अपेक्षा असतील आणि त्यांची पूर्तता झाली नाही तर वाट्याला येणारं दुःख त्याहून मोठं असतं. म्हणजे कुठल्याही प्रकारची इच्छा अपेक्षा कामना मनात न धरता आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण जर निरपेक्ष भावनेने करत राहिलो तर अपेक्षाभंगाचं दुःख आपल्या वाट्याला येणारच नाही. आणि ही शक्ती भगवंतच आपल्याला देणार आहे, कारण आपण करत असलेलं कर्म जर त्याला अर्पण केलं, त्याला समर्पित केलं तर अपेक्षाभंगाच्या दुःखाला आपल्याला सामोरं जावंच लागणार नाही. आणि हेच नामदेव सांगतायत. त्यांनी दाखवलेल्या भक्तिमार्गावरून किती लोक चालतील, किती लोक त्यांना प्रतिसाद देतील, किती लोक त्यांच्या यात्रेत सहभागी होतील, किती लोक त्यांचं कीर्तन ऐकतील, किती जण भागवत धर्माची कास धरतील, अशा कुठल्याही प्रकारची अपेक्षा नामदेवांनी अगदी सुरुवातीपासून केलेली नाही. आपण एखादं काम सुरू करतो पण लोक त्याला प्रतिसादच देत नाहीत, लोक आपल्या सोबत येत नाहीत असं म्हणून स्वतःच निराश होतो. परंतु संतांनी हा विचार केलाच नाही. ज्ञानाचं अमृत जगासाठी खुलं करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना कमी का दुःख भोगावं लागलं? आज जगद्गुरू म्हणून ज्यांना मान्यता आहे त्या तुकाराम महाराजांच्या वाट्याला कमी का यातना आल्या? किती लोकांनी त्यांना त्या काळात प्रतिसाद दिला? खरं तर हे सगळे युगपुरुष. त्या काळात त्यांच्या कर्तृत्वाचे ठसे उमटले. ते उमटत असताना समाजाने त्यांना कडाडून विरोध केला. कारण नवनिर्मितीला त्यावेळेस तरी प्रतिसाद मिळणार नसतो, तो प्रतिसाद भविष्यात मिळणार असतो. आणि म्हणून ही माणसं इतिहास पुरुष ठरतात. म्हणूनच कितीही विरोध झाला, कितीही चटके बसले, तरीही आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण करत राहायचं, आपलं काम आपण करत राहायचं. कारण या इच्छा अपेक्षांमधून, या भ्रमातून, या मायेतून भगवंतच आपल्याला मुक्त करणार आहे असा विश्वास नामदेव व्यक्त करतात. नामा म्हणे अवघी सांडी मिथ्या भ्रांती, विठ्ठले विण विश्रांती नाही कोठे. म्हणूनच या सगळ्या गोष्टींमुळे नामदेव भगवंताला शरण जातात. आयुष्यात मिळणारा आनंद असेल, मायेपासून मुक्ती असेल, अपेक्षांपासून मुक्ती असेल, या सगळ्यासाठीचं मनोबल, शक्ती, विवेकबुद्धी त्या भगवंताच्या चरणी राहूनच आपल्याला मिळणार आहे. हे अंतिम सत्य ओळखलेल्या नामदेवांनी आपलं संपूर्ण कर्म, ज्ञान, आपला संपूर्ण भक्तिभाव त्या भगवंताला अर्पण केला. आणि पुढचा सगळा प्रवास त्यांना त्याच्याच सोबतीने करायचा आहे. म्हणून तर त्यांना मोक्ष नकोय, भौतिक सुखही त्यांना नकोय, तर त्यांना तिसरीच गोष्ट हवी आहे. आणि ती गोष्ट म्हणजे भगवंताचं चरण. त्याच्या चरणाशी राहून, तिथे शरण जाऊन, तिथे समर्पण देऊनच आपला जन्म सार्थक झाल्याची जाणीव नामदेवांना होते. आणि हीच जाणीव, हीच अनुभूती इतर भक्तांनाही व्हावी, तमाम समाजाला व्हावी, यासाठी नामदेवांचा सगळा प्रयत्न, सगळा खटाटोप सुरू असतो. संत महात्मे आपल्याला जे ज्ञान देतात ते काही त्यांनी कुठून बाहेरून आणलेलं नसतं. त्यांनी ते स्वतः जगलेलं असतं, स्वतः अनुभवलेलं असतं, स्वतः भोगलेलं असतं. आणि याचीच शिदोरी ते आपल्यासमोर खुली करतात. मोहाचे क्षण नामदेवांच्याही आयुष्यात आले असतील, दुःखाचे, अपेक्षाभंगाचे चटके त्यांनाही सोसावे लागले असतील.
इतरांची टीका दुस्वास त्यांनाही सहन करावाच लागला असेल. पण हे सगळं सहन करण्याची ताकद, त्याकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती भगवंतामुळेच आपल्याला मिळाली. याची नामदेवांना जेव्हा जाणीव होते तेव्हा तीच जाणीव ते या सुश्राव्य अभंगातून जनमानसाला समजावून सांगतायत. आपल्याही आयुष्यातला खरा परमोच्च बिंदू तो असेल जेव्हा आपल्याही मनात ही जाणीव निर्माण होईल. आपण आपलं रोजचं दैनंदिन कार्य करत असताना अतिशय सुखाचा उपभोग किंवा फार टोकाचं वैराग्य न घेता संयत वृत्तीने विवेकबुद्धी जागी ठेवून भगवंताचं नामस्मरण करून त्याच्या चरणी आपलं ज्ञान, कर्म, भक्ती जेव्हा अर्पण करू तेव्हाच आपल्या मनात, आपल्या अंतरंगात चिरकाळ टिकणारा, कधीही न संपणारा आनंद निर्माण होईल, जो नामदेवांना आणि तत्सम संतांनाही अभिप्रेत आहे. नामदेवांच्या अशा तात्विक आणि सुश्राव्य अभंगांवर आपण चिंतन करतच राहणार आहोत नामा म्हणे या निरूपणमाले अंतर्गत. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका गोड अभंगासह. रामकृष्ण हरी. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881602025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.